पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी एकाही अहवालावर माझा विश्वास नाही, केवळ सत्यावर विश्वास, सुप्रिया सुळेंची टीका. शासनानंच नेमलेल्या राज्यभाषा सल्लागार समितीचा हिंदी सक्तीला विरोध. राज्यभाषा सल्लागार समितीचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र. हिंदी सक्ती निर्णय मागे घेण्याची विनंती. छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडच्या तरुणीची आत्महत्या. आरोपी अभिषेक कदमची जामिनावर सुटका. 20 एप्रिल रोजी तरुणीचं लग्न होतं. बीडमधील पीडितेच्या आईचं उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र. मुलांच्या छेडछाडीनंतर आता मुलीनं गळफास घेऊन जीवन संपवलं. नराधामांना सुद्धा तेवढीच शिक्षा होणं अपेक्षित, पीडितेच्या आईची मागणी. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंचा 22 एप्रिलला भाजप प्रवेश. पक्ष पातळीवर इच्छा व्यक्त केल्या, पण सकारात्मक निर्णय झाला नाही. थोपटेंची प्रतिक्रिया. सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी आज फैसला. आरोपी अभय कुरुंदकरला फाशी की जन्मठेप होणार याकडे लक्ष. कुरुंदकरसह साथीदार कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर सुद्धा दोषी. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट. तर मुंबईसह उपनगरातील अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे. विदर्भात उष्णतेची लाट कायम. तर चंद्रपूरचं तापमान देशात सर्वोच्च. तर जगात चौथ्या क्रमांकावर चंद्रपुरात 44.6 अंश तापमानाची नोंद. दुपारच्या सुमारास शहरातील रस्ते निर्मनुष्य.